जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गिरिधरी राधा गिरिधरी जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय विठल रखुमाई जय विठल रखुमाई विठल रखुमाई जय विठल रखुमाई
कलयुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। माइक असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवतसेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। इको आपले स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये। आपण श्रीमद भागवतचा पहिला स्कंद वाचतोय। अध्याय 8। अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण। तर आवाज कमी म्हटलं। नमः पंकजनाभाय नमो पंकजनाभाय। नमः पंकजमालिने नमः पंकजमालिने। नमः पंकजनेत्राय पंकजनेत्राय। नमस्ते पंकजांघ्रे नमस्ते पंकजांघ्रे। नमः पंकजनाभाय नमः पंकजनाभाय। नमः पंकजमालिने नमः पंकजमालिने। नमः पंकजनेत्राय पंकजनेत्राय। नमस्ते पंकजांघ्रे नमस्ते पंकजांघ्रे। नमः पंकजनाभाय नमः पंकजनाभाय। नमः पंकजमालिने नमः पंकजमालिने। नमः पंकजनेत्राय नमः पंकजनेत्राय। नमस्ते पंकजांघ्रे नमस्ते पंकजांघ्रे। नमः पंकजनाभाय नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे नमस्ते पंकजांघ्रे। नमः पंकजनाभाय। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने। नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय। नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे। नमस्ते पंकजांघ्रे नमः पंकजनाभाय। नमः पंकजनाभाय। नमः पंकजमालिने। नमः पंकजमालिने। नमः पंकजनेत्राय। नमः पंकजनेत्राय। नमस्ते पंकजांघ्रे। नमस्ते पंकजांघ्रे। नमः पंकजनाभाय। नमः पंकजनाभाय। नमः पंकजमालिने। नमः पंकजमालिने। नमः पंकजनेत्राय। नमः पंकजनेत्राय। नमस्ते पंकजांघ्रे। नमस्ते पंकजांघ्रे। शब्दार्थ नमः नमः सादर नमस्कार। सादर नमस्कार। पंकजनाभाय पंकजनाभाय। ज्यांच्या नाभीतून ज्यांच्या नाभीतून ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असे कमळ उत्पन्न झाले असे कमळ उत्पन्न झाले त्यांना त्यांना नमः नमः सादर नमस्कार। सादर नमस्कार। पंकजमालिने पंकजमालिनी नेहमी कमळांची माळ नेहमी कमळाची माळ धारण करणाऱ्यांना धारण करणाऱ्यांना नमः नमः नमस्कार। नमस्कार। पंकज नेत्राय पंकजनेत्राय। कमळाप्रमाणे शीतल कमळाप्रमाणे शीतल दृष्टी असलेल्यांना दृष्टी असलेल्यांना नमः ते नमस्ते
तुम्हाला सादर प्रणाम. तुम्हाला सादर प्रणाम. पंकजांघ्रे पंकजांघ्रे ज्यांच्या चरणतळावर तळावर कमळाचे चिन्ह आहे कमळाचे चिन्ह आहे अशा तुम्हाला अशा तुम्हाला अनुवाद श्रीकृपात की जय. जय. अनुवाद. ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचे उत्पत्तीस्थान असणारे कमळ उत्पन्न होते, जे नेहमीच कमळ पुष्पांची माळ धारण करतात, ज्यांची दृष्टी कमळाप्रमाणे शीतल आहे आणि ज्यांच्या चरणांच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह अंकित आहे, अशा तुम्हाला मी सादर नमस्कार करते. कोण बोलतंय? कुंती देवी बोलते. तात्पर्य. भगवंतांच्या दिव्य देहावर काही विशेष प्रतिकात्मक चिन्हे अंकित आहेत आणि ही चिन्हे भगवंतांचे शरीर व इतर लोकांचे शरीर यातील भेद दाखवतात. ती भगवंतांच्या देहाची विशेष लक्षणे आहेत. भगवंत आपल्यापैकी एक अशा भूमिकेत येतील, परंतु या देहाच्या वैशिष्ट्यपूर्ण चिन्हाने ते आपल्याहून वेगळेच असतील. श्रीमती कुंतीदेवी आपण स्त्री असल्यामुळे भगवंतांना पाहण्याची आपल्यात योग्यता नाही असे म्हणते. याचे कारण म्हणजे स्त्रिया शूद्र म्हणजे श्रमिक वर्ग आणि द्विजबंधू किंवा उच्च वर्गातील पतित लोक हे परम सत्याची रूपे, स्वभाव, नाम, यश याविषयीच्या दिव्य विषयवस्तूला ज्ञानाने जाणून घेण्यास अयोग्य असतात. असे असले तरी अशा पतित जीवांवर कृपा करण्यासाठी अर्चा विग्रहाच्या रूपाने अवतरित झालेल्या भगवंतांचे दर्शन घेऊ शकतात. पतित जीव जड प्रकृतीच्या पलीकडे काहीच पाहू शकत नसल्यामुळे भगवंत गर्भोदकशाही विष्णूच्या रूपाने असंख्य विश्वांपैकी प्रत्येकात प्रवेश करतात. याच विष्णूंच्या दिव्य उदरावरील कमळ सदृश नाभीतून एक कमळनाळ देठ उत्पन्न होते आणि अशा रीतीने विश्वातील प्रथम जीव ब्रह्मदेव यांचा तिथे जन्म होतो. म्हणूनच भगवंतांना पंकजनाभ असे नाव आहे. पंकजनाभ भगवान स्मरण रूपात तसेच लाकूड, माती, धातू, रंग, वाळू या पदार्थांपासून बनवलेल्या रूपात आपला अर्चा विग्रह दिव्य रूप प्रकट करतात. भगवंतांचे असे अर्चा विग्रह नेहमीच कमळांच्या माळांनी सुशोभित असतात. अशा श्री विग्रहांची मंदिरे आल्हादक वातावरणाने पूर्ण असावीत. त्यामुळे भौतिक संघर्षात सदैव संलग्न असलेल्या अभक्तांचे व्याकुळ चित्त आकर्षित होईल. चिंतक मनात रूपाचे चिंतन करून त्याची पूजा करतात. म्हणून स्त्रिया, शूद्र, द्विजबंधू हे त्यांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या रूपातील विग्रहांच्या पूजा मंदिरात जातील तर त्यांना भगवंताची कृपा अवश्य मिळेल. मंदिरात जाणारे असे लोक काही अल्पबुद्धी लोक समजतात, त्याप्रमाणे प्रतिमा पूजक नाहीत, सर्वच महान आचार्यांनी सर्वच ठिकाणी अल्पबुद्धीच्या जीवांसाठी अशी पूजा मंदिरे स्थापिली आहेत. तेव्हा स्वतः ज्ञानाच्या बाबतीत शूद्र, स्त्रिया किंवा त्याच्याहून निम्न श्रेणीत असून सुद्धा आपण मंदिर पूजेचा स्तर पार केलेला आहे अशी वल्गना कोणीही करू नये. मंदिरात श्रीविग्रहाचे दर्शन करताना प्रथम श्रीविग्रहाच्या चरणकमळापासून प्रारंभ करावा. हळूहळू वर जात क्रमशः मांड्या, कटी, वक्षस्थळ व मुख यांचे दर्शन करावे. भगवंतांच्या चरणकमळाचे दर्शन करण्याचे वळण पाडून घ्यावे. सरळ मुखदर्शन करू नये. श्रीमती कुंतीदेवी श्रीकृष्णांची आत्या होती, म्हणून त्यांना संकोच वाटू नये, त्यांचे मन दुखवू नये यासाठी तिने म्हणजे भगवंतांचे तिने त्यांचे चरणापासून दर्शन न करता मुखापासून पुढे दर्शन केले. कटीपासून हळूहळू खाली दृष्टी टाकीत अंततः तिने चरणकमळाचे दर्शन केले. सर्व काही यथास्थित होते. ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्.
वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवां च श्रीरूपां साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी आश्रतदेशकारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिश्री नमः नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये वरमणकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण पुन्हा शास्त्र स्वागत आहे आजच्या कथेमध्ये. आज अतिशय पावन दिवस आहे, देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी, ज्या दिवशी देवी देवता आणि भगवान विष्णू सुद्धा शयन करतात. किती तास? 8 तास. कुठे? आपल्या धामामध्ये, स्वर्गामध्ये, देवलोकात. आणि तो काळ जो आहे 8 तासाचा पृथ्वीवर 4 महिने. ते 8 तास आपले किती आहे? 4 महिने. म्हणून तो चातुर्मास जो पकडतात. या चातुर्मासामध्ये एकदा देव शयनी एकादशी नंतर देव झोपले की देव विश्रांती घेतात, तेव्हा कोणताही विवाह यज्ञ वैदिक संस्कार होत नाही, कारण देवतांना आवाहन करतायत, देवता विश्रांती घेत असतात. त्यामुळे अशी पद्धत आहे की यामध्ये उत्थान एकादशीला उठतील, मग त्यानंतर सगळं ना तुळशीचं लग्न होतं, मग सगळं बाकीचे लग्न चालू होतं. अशी पद्धत. असं मानव समाजामध्ये ज्ञान नसल्यामुळे लोकांना काही याचं भान नाही की कोणती वेळ योग्य, कोणती मुहूर्त वेळ योग्य. आजच्या श्लोकामध्ये आपण बघतोय की कुंती देवी जी आहे, भगवंताची आत्या असून सुद्धा तुला ज्ञान आहे की मी जन्माने आत्या आहे, पण मूळ स्वरूपाने मी सेवक आहे, भगवंताची दासी आहे. म्हणून तिला हे ज्ञान आहे, तिला जाणीव आहे की कृष्ण जे आहे, जरी तिच्या पाया पडता येत नाही, तिचा आशीर्वाद घ्यायची नाही, कृष्ण जे आहे आत्मा म्हणून, पण ती जाणते की मी दासी आहे, मी सेवक आहे. म्हणून तिने ते उघडपणे मागच्या श्लोकात सुद्धा बघून बघतो तिने तिथे आपला भाव प्रकट केला आहे. नमो नमः. तिथे स्वतः साधा नमस्कार भगवंतांना करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक कोणत्या देवीचा आहे? आपण जे भागवताच्या आधी म्हणतो
मागचा श्लोक याच्या मागचा 21. जे वासुदेवांचे नाही चुकलं इथे. जे वसुदेवांचे पुत्र झाले, देवकीचे आनंद झाले, वृंदावनाच्या नंद आदी गोपांचे बालक झाले, अशा त्या भगवंतांना जे गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात मी आदरपूर्वक नमस्कार करते. आजच्या श्लोकामध्ये ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असणारे कमळ उत्पन्न होते, जे नेहमीच कमळ पुष्पांची माळ गळ्यात धारण करतात, ज्यांची दृष्टी कमळाप्रमाणे शीतल आहे आणि ज्यांच्या चरणांच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह अंकित आहे, अशा तुम्हाला मी सादर नमस्कार करतो. आपल्याला माहिती आहे की महाभारताच्या युद्धानंतर 64 करोड जे योद्धा होते ते वीरगतीला प्राप्त झाले आणि त्यानंतर सर्वच दुःखी होते. महायुद्ध झालं आणि महाविनाश झाला. त्यामुळे पांडवांना यश मिळालं, पांडव विजयी झाले. पण पांडव विशेषतः युधिष्ठिर महाराज किंवा कोणतीही दुःखी होते की अशी वेळ आली युद्धाची आणि सगळं हे घडलं. त्यांना काही विजय महत्त्वाचा नव्हता, त्यांना ते दुःख जास्त महत्त्वाचं वाटलं की ते दुःख व्हायला नको होतं किंवा ही घटना घडायला नको होती. आणि शेवटी नाईलाज म्हणून तो युद्ध घडलं आणि शेवटी जेव्हा युधिष्ठिर महाराज अतिशय दुःखी होतात या युद्धामुळे आणि नंतर केवळ एक आपली जबाबदारी म्हणून ते महाराजा बनतात, राजा बनतात पृथ्वीचे आणि हस्तिनापूरचे राज्य सांभाळतात. जेव्हा भगवान श्रीकृष्ण बघतात की आता पांडवांचं जे आहे राज्य स्थापन झालं आहे आणि मी सुद्धा अनेक महिन्यांपासून माझं जे द्वारका धाम आहे ते सोडून इथे आलो आहे, तर मी आता पुन्हा वापस गेलं पाहिजे या विचाराने भगवंत जेव्हा रथामध्ये बसतात, त्या कुंती देवी जी आहे भगवंतांना अतिशय व्याकुळ होऊन प्रार्थना करते. त्याला दुःख वाटतं की आता मला भगवंतांपासून विरह होईल. म्हणून तिने पहिला श्लोक जो आहे नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृतेः परं अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिः अवस्थितं. खूप मोठं तिने तत्व मांडलं या श्लोकामध्ये. हे कृष्ण, मी तुम्हाला नमस्कार करते कारण तुम्ही आदी पुरुष असून प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित होत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या आत आणि बाहेर आहात आणि तरीही सर्वांसाठी तुम्ही अदृश्य आहात. लोक जे म्हणतात देव कुठे, तर तिने मान्य केलेलं आहे की तिने स्वतः म्हटलेलं आहे देव दिसण्याची वस्तू नाही, अनुभवण्याची वस्तू, म्हणून अदृश्य आहे भगवान. तर भगवंतांनी म्हटलं गीतेमध्ये की आत्मा किंवा परमात्मा अदृश्य आहे, हे डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. पुढे सुंदर म्हटलं आहे तुम्ही इंद्रियांच्या जाणीवेच्या आपल्या इंद्रिय भौतिक इंद्रिय तुम्ही इंद्रियांच्या जाणीवेच्या मर्यादित कक्षे पलीकडे आहात. म्हणून आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की बस न हलणारी न काही करणारी मूर्ती आहे असं वाटतं. पण आपला विश्वास पाहिजे की साक्षात भगवंत या रूपामध्ये इथे उपस्थित आहे का. आपल्या इंद्रियांनी आपल्या मनाने ते दिव्य दर्शन होऊ शकत नाही, पण आपण आपल्या चेतनेने ज्ञानचक्षूंनी ते अनुभवू शकतो की भगवंताची उपस्थिती आहे. डोळ्यांनी अशा पक्षाने केली पाहिजे की आता मला असं काही दिसलं पाहिजे की कृष्णाचा हात हलतोय, कृष्ण बोलतोय का. ते आपल्या इंद्रियांच्या जाणीवेच्या मर्यादित कक्ष पलीकडे आहे, ते आपली क्षमता नाहीच आहे. तसेच पण निश्चितपणे आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील, भाव असतील, भावना असेल, चेतना असेल, ती भगवंत निश्चितपणे स्वीकार करतो आणि त्यानुसार तथास्तु आशीर्वाद देतो, ते आपल्याला माहीत पाहिजे. तसेच शाश्वत निर्दोष तत्व असे तुम्ही भ्रामक मायाशक्तीच्या आवरणाने आवृत्त आहात. हेही महत्त्वाचं तत्व आहे की
तुम्ही शाश्वत आहात, निर्दोष तत्व आहात, पण मायावी शक्तीने माया शक्तीचा पडदा जो आहे तुमच्यावर आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बघू शकत नाही. जसं काही वेळेस आकाशामध्ये सूर्य आहे, पण ढगांमुळे काय होतं, सूर्य आता सूर्य उगवला आहे, आकाशात सूर्य आहे, पण सूर्य काय दिसत. तसंच नाही, भगवंत इथे आहे सर्व ठिकाणी, आत आहे बाहेर सर्व ठिकाणी, पण मायेचा पडदा असल्यामुळे आपल्याला ते दर्शन होत नाही, अनुभव होत नाही. ज्याप्रमाणे नाटकात एक तुलना केली आहे, उपमा दिली आहे, ज्याप्रमाणे नाटकात पोशाख केलेला नट ओळखू येत नाही, त्याचप्रमाणे मूर्ख लोक तुम्हाला काय भौतिक जग तुम्हाला ओळखू शकत नाही. सगळे तत्व मांडले पुढे. तसेच चेतन आणि जड यातील अंतर जाणण्या इतकी ज्यांची मने शुद्ध झाली आहेत, अशा थोर अध्यात्मवाद्यांच्या आणि थोर दार्शनिक तत्वार्थ्यांच्या हृदयात दिव्य प्रेममय सेवेची विज्ञान कार्यान्वित करण्यासाठी तुम्ही स्वतः अवतार घेत असता. मग आम्ही स्त्रियांनी तुम्हाला निश्चितपणे कसे बरे जाणार आहे की केवळ जे परमहंस मुनी आहेत, संत महात्मा आहेत, ते जाणू शकतात, आम्ही कसे जाणू, असं तिने नम्रतेने भाव व्यक्त केला. या दोन मागचे श्लोक आपण जे बघितले आजचा आणि कालचा, की जे वसुदेवांचे पुत्र झाले, देवकीचे आनंद झाले, वृंदावनाच्या आनंद आधी गोपांचे बालक झाले, अशा त्या गायींना आणि इंद्रियांना आनंद देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी सादर नमस्कार करते. तर भक्तांना आवश्यक ते ज्ञान असतं की भगवंताचे तत्व आणि जे स्वरूप आहे त्याचंही अनुभूती असते. तसे श्री गौर कृष्णदास बाबाजी महाराज यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण त्यांना भागवताचं संपूर्ण ज्ञान आहे. ते सगळं जे शास्त्र आहे, सगळं ज्ञान आहे, हे दिव्य आणि प्रकट होणारं ज्ञान आहे, हृदयामध्ये प्रकट होतं. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, चक्षुदान दिलोजी जन्मजन्म प्रभूचे दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. आपल्या गुरूंच्या कृपेने संपूर्ण ज्ञान हृदयामध्ये आपल्या चेतमध्ये प्रकट होऊ होतं. म्हणून हे शाब्दिक ज्ञान नाही आहे, हे दिव्य प्रकट झालेलं ज्ञान आहे. म्हणून इंग्लिशमध्ये आपलं रिव्हील्ड स्क्रिप्चर्स, रिव्हील्ड ते प्रकट केलं जातं गुरूंमुळे कळणं. खूप लोकांना गीताचे श्लोक पाठ आहे, भागवतचे श्लोक पाठ असतात, कथा सगळे माहिती असते, पण श्रद्धा विश्वास नसतो भगवंतामध्ये, भगवंत नावामध्ये, किंवा भगवंत कोण आहे त्याचे ज्ञान नसतं. का ते अनुभूती नाही आहे, म्हणून तो विश्वास येऊ शकत नाही. पण जो व्यक्ती प्रामाणिक सेवेचा भाव ठेवून आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित होतो आणि त्यांचा तुच्छ दास बनून भगवंताच्या सेवेत युक्त होतो, तो व्यक्ती ही सगळी जी शास्त्र आहे, ही सगळे तत्व जे आहे ते आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये अनुभवू शकतो. संतांची वाणी सुद्धा साधक भक्त सुद्धा अनुभवू शकतो. संतांचं वचन हे अभंग आहे. काय आहे? अभंग वाणी, जी भंग होऊ शकत नाही किंवा जे कधी खोटी होऊ शकत नाही, असत्य होऊ शकत नाही. तर ठीक आहे, आजचा श्लोक जो आहे ते प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये मुख्यतः आपले देह आणि भगवंताचा देह यात काय भेद आहे ते सांगितले. जसे इथे पंकज नाभ आहे म्हटले, पंकज मालिनी, पंकज नेत्र आहे, पंकजामृत, हे जे मुख्य भगवंताचे चिन्ह आहे ते सामान्य मनुष्यामध्ये नसतात, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. तसंच जे नाव जे आहे पंकज नाभ भगवंतांचं, अनंत पद्मनाभ स्वामी ना, तर तेच अनंत पद्मनाभ स्वामी किंवा पंकज नाभ एकच आहे की ज्यांच्या नाभीतून कमळ उत्पन्न होतो ते पंकज नाभ. आणि ज्या कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म होतो तरी आपण किती स्पष्ट समजू शकतो की सृष्टीची उत्पत्ती कशी होते, की पहिली जीव कोण आहे. पहिला जीव अमिबा नाही आहे, पहिला जीव आधी जीव नाही ना, प्रोटोझोआ नाही आहे. पहिला जीव जो आहे ब्रह्मदेव आहे, पहिला जीव या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांड ब्रह्मदेव संबंध बघा, तशा शब्दांचा जसा संबंध आहे की म्हणून हे ज्ञान समाजामध्ये ना वितरित करणं आवश्यक आहे लोकांना, मुलांना, सगळ्यांना, की
आपण जे शिकतोय विज्ञान म्हणून ते सगळं खोटं आहे, किंवा ते केवळ काल्पनिक थिअरी आहे. वास्तविक जे विज्ञान आहे ते शास्त्र आहे, सायन्स हे भागवत आणि गीता वेदशास्त्र आहे. म्हणून जर तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, शास्त्रज्ञ व्हायचं, काय व्हायचं आहे? शास्त्रज्ञ. तर शास्त्रांचं ज्ञान पाहिजे. शास्त्रज्ञ म्हणजे काय? ज्याला शास्त्रांचं ज्ञान आहे ते केवळ लोकांच्या मानसिकतेप्रमाणे, लोकांच्या कल्पनेप्रमाणे फिजिक्स केमिस्ट्रीचं थोडंफार काही माहिती घेऊन तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता. ज्याला या शास्त्रांचं ज्ञान नाही, मूळ शास्त्रांचं, मानवनिर्मित नाही, भगवान निर्मित, भगवंत निर्मित, ईश्वर निर्मित जे दिव्य शास्त्र आहे, दिव्य ज्ञान आहे, जे सत्य आहे, सच्चिदानंद आहे, त्याचं जो ज्ञान घेईल तो काय होईल? निश्चितपणे शास्त्रज्ञ होईल आणि आपलं जीवन महान बनेल. ठीक आहे, खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रील प्रभुपाद की जय. सुशाता गिरिराज भगवान की जय. समवेत गौर भक्तवृंद की जय. निताय गौर प्रेमानंद. हरे कृष्ण.